तुम्हाला मी खेकड्याची पावर दाखवतोय बघा. पावर कॅन्सर. हे चाव की रे. बोट टाका बोट. बोट टाका बोट. नाही धरत नाही. एवढीच गावली काय. तर गाईस टोक्यामध्ये एक खेकडा गावला आहे बघू शकता. आता चावतो कसं बघायचं. थांबता काय बघू शकता किती आहेत ते. भंडार आहे. अटकलाय तो. हॅलो गायस, पुन्हा एकदा आलेलो आहे मी एक नवीन ब्लॉग घेऊन. तर आज चाललोय. आज मी ते खेकड्यांचा डबा लावायला, म्हणजे गडदे लावायला. एक मराठी भाषेमध्ये मराठी शब्द आहे गडदे. ते बघा, हे अशा प्रकारे गडदे लावतात. हा आर्यन आहे. तर चाललंय. चल वाश येते. त्याच्या आतमध्ये ते घाण असते ना, ते लावतात. आणि त्यानंतर मग ते सकाळी बघायला जातात. ते खेकडे खरंच सापडतात. तर बघूया किती सापडतात. आता आम्ही चाललोय. आय थिंक मला जायचंय पुण्याला. मला वाट दाखवतो. वाट कसली डेंजर आहे ते. असं जंगल वाट आहे. जंगल वाटेतून चाललोय आम्ही. म्हणजे खाली परा आमच्या इकडून दूर आहे. नदीला लावणार. नदी परा मिक्स. बघूया. सकाळी लवकर उठून जायला लागेल त्यासाठी. बघू काय होतं आणि किती भेटतात ते. जंगल बघू शकता ना, कसला खतरनाक आहे जंगल. एक नंबर जंगल आहे. हे काय अशी हौशी पोरं लागतात हो. नाहीतर कसं माहिती आहे, गावाला म्हणजे राहून काय फायदा नाही. या अशा पोरांमध्येच ती मजा असते. गाईस भेटू. गाईस आम्ही आता लोकेशनच्या नजदीक आहोत. म्हणजे जवळच आलोय. इथे खाली 2 मिनिटावरती खाली परा आहे. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो की गडदे कसे लावतात. ऊन येते त्यामुळे काय होते माहिती आहे का, ते सगळं कॅमेऱ्यावरती उजेड पडल्यामुळे ते दिसत नाही बरोबर. गाईस भेटू खाली. तर गाईस फायनली पऱ्याच्या इथं आलोय. आमच्या बांधणाच्या इथं आलोय. बांधण म्हणजे काय ते पण तुम्हाला दाखवतो. बरेच दिवस ब्लॉग नाही आलाय, तरी पण टाकतो. कारण की थोडंसं इकडं तिकडं बिझी होतो. एक्झाम वगैरे लागली होती. प्लस घरचं सुद्धा काम, भात वगैरे ते सगळं करून मग भातावाचं बी तिथं पण सगळं ब्लॉग करायचं होतं. पण थोडंसं नाही करू शकलो. आता करतोय. होऊ शकते बघा. आता इथे गडदे लावायचे कार्यक्रम चालू होईल. तर गाईच आता आर्यन एक गेम खेळून दाखवणार आहे. तो काय आहे तुम्हाला दाखवतो. थांब जरा. इकडून दाखवतो. हा बुवा, पडलास तर 500 रुपये मला द्यायचे. ठीक आहे. ओ तर गाईज आर्यन ह्याच्यामध्ये पास झालाय. तर काम चालू करतो. मेन मस्करी बस झाली. तर काम चालू करतो. हे बांधण आहे आमचं. हे काय येडे करत असतात काय नाही काहीतरी. मी आता येते, त्यांचं काम चालू होईल. प्रोसेस चालू होईल. बरण्या लावत आहेत. त्याच्या आतमध्ये थोडी घाण टाकतील. त्यानंतर मग बघ, ह्याला लय मस्त आहे. पडला पाहिजे खाली. पडलास ना मिला हसीन. याच्या वगैरे टोके काढते. त्याच्या आतमध्ये मासे असतील. आय थिंक आहेत काय. हा हे सगळं पॅकिंग वगैरे करून झालेलं आहे. हे बघा, हे आता गोळे आहेत.
ते ह्याच्या आतमध्ये जे घाण असते ना ते आतमध्ये ह्याच्या आतमध्ये टाकणार या बर्नरमध्ये आणि मग लावणार. तर काहीच भेटूया आता जाता लावताना तुम्हाला सगळं ब्लॉग दाखवतो तुम्हाला कसं लावतात ते. क्लिअरिटी झालेली आहे म्हणजे आत्ता सगळं काम कंप्लीट झालं आहे. आता फक्त एकच काम राहिले ते म्हणजे काय माहिती आहे का, हे जे डबे दिसत आहेत ना त्या डब्यांना त्यांच्या योग्य त्या जागेवरती लावणं आणि सकाळी येऊन बघणं. पण त्याच्यामध्ये काय किती खेकडे भेटत आहेत ते बघूया. आता तर आम्ही चाललो आहे, सकाळी बघू. गाइस पारा क्रॉस करतोय आम्ही, बघू शकता. मी सुद्धा पारा क्रॉस करते बघू शकतो. आणि पडलो ना तर फोन पण पडेल आणि मी पण पडीन. हा बघा बायल्या, मी जो असा मारीन ना बघ ती एक तरी मला मातीच्या ठिपूळ लागते. तुला असा कान पडावीन ना परत दगड मारणार नाही. इकडून जायचा वाट आहे की काय आहे? गाइस ॲडव्हेंचरिस्ट नको पप्पा, नाही तर तिकडनं चला येईल ह्याच्यातनं गवत आहे. गाइस बघू शकता खेकड्यांसाठी पोरं काय काय करू शकतात. बघा कसला गवत आहे बघा. ह्या गवतातून पोरं येत आहेत. काय मॅन्युची वज काय असला डेंजर गवत आहे रे. पहिले आम्ही इकडे वरती खेळायला यायचो, आता मध्येच बंद केलं कारण की पोरं सुद्धा मुंबई पुण्याला जायला लागली. त्यामुळे आता इकडे खेळणं सुद्धा बंद झालं आणि गाव पण सुद्धा हरवत चाललंय. ती बस काय इथून दिसणार आहे बायली आहे ती तुला दिसली. चल मला तर भोसकी दाखवतो. भोसकी आय थिंक काय असते ती. भोसकीला गावठी भाषेमध्ये मासा पकडण्याचं साधन म्हणतात. त्याचं ते फक्त उत्तरणीच्या वेळेला काय करायचं, साडीचं काय करायचं त्या कशाला. गाइस फायनली नदीमध्ये आलो आहे. आता विचार करतोय कोणत्या आणि कुठल्या साईडला लावायचं. मला वाटतं माझी पॅन्ट चड्डी सगळं भिजणार आहे. मोबाईल बंद करू काय, पडलं तर मला वाटतं ब्लॉगिंगच निघेल सगळी. पडायच्या गोष्टी करायच्या नसतात. पडणं हे एक प्रक्रिया आहे. कसं चालतात बघा पोरं वाटते नाही. म्हणजे हे असं गावठी पोरच करू शकतात, दुसरं कोण करू शकत नाही. म्हणजे आय थिंक आम्हीच हे बघा मधून चालले असेल. कार्टी लय आवडण, कार्टी आहेत लय आवडण. सांगा नेण्यासारखी नाही कुठं. बघाल तुम्ही अशी पोरं कोकणाशिवाय दुसरं कुठेच भेटणार नाही. मला पहिली गोष्ट म्हणजे हे मेन आहे. ह्या ढोपरवर पाणी आहे, ढोपरवर पाणी आहे नदीमध्ये. बघू शकता मी मधोमध नदीमध्ये आहे. ढोपराच्यावर पाणी आहे. त्या साईडला वरती आहे ना मोठा ढव आहे. आणि हे बघा हे अशी पोरं मधून चाललेत आणि मी सुद्धा त्यांच्या मागून चालले. म्हणजे कोकणचं एक सौंदर्य सांगायचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का. हा बघा यांनी मुळा पकडलाय. तुमच्याकडे याला काय बोलतात तर नक्की कमेंट करून सांगा. हे ठेवा असू दे त्याला, आपण त्याला आपल्या पॉटमध्ये ठेवू. टाकलास जायला हा ठेव असू दे त्याला. पाणी भरपूर आहे इकडे रे. चप्पल डेंजर आहे रे. माझी चप्पलमुळे मला चालता येत नाही. गाइस फिपलॉक घालणाऱ्या मित्राला टॅग करा. फिपलॉक घालणं आणि नदीमध्ये येणं हे
चुकीचं आहे, घोर चुकीचं आहे आणि ती घालून कुणीच येऊ नका, कारण की पाय सुद्धा सरतात नाही एवढे बेकार, काय सांगू शकत नाही. अशा ह्या अडचणीतून जाणं सोपी गोष्ट नसते बाबा. हे फक्त बोलायला सोपं दिसतं. खड्डा इथं आईच्या गावात. ए चल ना, भेटला मग चप्पल मला वाटतं माझ्या वाहून जाणार आहे. जास्त आहे ना रे पाणी. काय बघा ही सली कसली कार्टी असतील. मी इथं चालतोय एकटा आणि मरतात तिकडे धावत जातात. मोबाईल आहे म्हणून हातामध्ये लाख वगैरे बघा. तिकडून मागून आलोय, आता इकडे जायचं आहे वरती. बघा ही साई कार्टी चाललेत पुढं. पाण्याचा प्रवाह बघा कसला डेंजर आहे तो. हे बघा तिथून चाललोय मी, म्हणजे एक डेंजर बघा. ते कुठं पोचलं बघा. मी अजून इथेच आहे. मला कोकणचा एक्सपिरियन्स दाखवता मला वाटतं हे कुठून याव इकडून. गाईस बघू शकता डेंजर वाट आहेत. पिसाली ते कार्टी कसली आवडा नाहीत बघा. गेली लगेच तिकडे, माझ्यापेक्षा लहान आहेत. बाय ग, परत बाबा फ्लिपलॉक घालून येणार नाही. गॅस बघू शकता तिकडून खालून ॲडव्हेंचर करत आलो आहे आम्ही. मॅन वर्सेस वाईल्ड. आता चालू नदीला, बघूया. वाटा बघा डेंजर आहे, ते एक नंबर वाटा आहे. कसं माहिती आहे का, उन्हाळ्याच्या वाटा तिकडून चालू होतात. आता कसं गवत वाढल्यामुळे त्या बंद झाल्यात. हे मी येऊ कुठं ना आईला काय माणसावणार रे पडलो तर. कसलं गेलो तुम्ही मेलं. गायची माणसं नाही, ती सली जो हैवान आहे. बघू शकता ह्या असल्या वाटत नाही तर ह्याला वाट पण नाही मिळेल. डेंजर. आंघोळ करून आलोय, त्याला खात उठायला लागली. डेंजर वाट आहे बाबा. ही पोरं नाहीत सगळी आहेत. गाईस तुमच्यासाठी एवढी मेहनत करतोय, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्टमुळे मी तुम्हाला अजून नवनवीन गोष्टी दाखवू शकतो. तुम्ही जर मला डिमोटिवेट केलं तर मी सुद्धा डिमोटिवेटच होणार आहे. तुम्ही जर मला लाईक शेअर सबस्क्राईब करून जर मोटिवेट केलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा चांगल्या गोष्टी बघायला मिळतील. बघू शकता कोकणचं सौंदर्य. हे केळणे गाव आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आढळतं हे गाव. हे गाव अजून कोणाला माहीत नाही आहे. मला वाटतं अजून एक्सप्लोअर करायचं कोणी प्रयत्न नाही केला आहे, तर मीच ते प्रयत्न करतो एक्सप्लोअर करायचं. तर तुम्ही नक्कीच बघा आमच्या गावाला, कारण की गाव बघणं, त्याला जपणं आणि त्याचं सौंदर्य एक्सप्लोअर करणं हे कोकणकरालाच जमतं. ते बाहेरचे जे येतात ना, ते कशासाठी येतात, इथे येऊन आपलं आयुष्य बघण्यासाठी की आपण इथे कसं जगतोय. तर तेच तुम्हाला मी दाखवतोय, ते बघा. तुम्ही आवडलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की एक शेतकरी माणूस आहे. शेतकरी माणसालाच तुम्ही सपोर्ट करा. ह्या वाटेमधून जातात पोरं, म्हणजे विचार करू शकता किती त्यांच्यामध्ये हिंमत असेल. आताची पोरं भेंडी पडली की सगळी रडायलाच लागली. म्हणजे ही एक शिकवण आहे कोकणच्या पोरांना, गावच्या पोरांना. बघू शकता हे बघा खाली चाललाय आता ते. जा तुझा जातोस ना.
हा पड 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 झाल्या. भिजला अरे भिजला. इथे इथे पुढे चपाय सांगायचा ना या साईडला. तिकडे वातुलीवर कसं खातील ते. वातुली खाणार वर दगडी आहेत का तिथं. इथे चपा उडी मार बघू डुबतोस की येतोस परत. मोठी दगड मोठी आहे पहिली. गॅस पहिली बरणी लावायला सुरुवात केले आर्यन आणि बालूनी. बघू शकता कसलं दिलदार माणसं पोरं कशी आहेत ती. झाला काय रे. भिजला गडी भिजला. वर जायचं अजून. बघा इथं कोणीतरी एका घारीला मारून टाकलं. म्हणजे गरुडाला मारून टाकलं होतं. गरुडाच्या बायकोला तर मारून टाकलंय. तर त्याची पिसे इथे पडले. मला वाटतं CID बोलवायला लागेल. कोणीतरी मारून टाकलं म्हणजे मेला असेल. ते पक्षाने त्यांच्यामध्ये भांडण करून मारून टाकलं असेल. आता बघा दुसरी बरणी लावायला चाललोय इथे खाली. दोन लावतो तिथं. गाईज बघू शकता तुम्ही. इथं मी आलोय. पूर्ण नदी फिरतोय. नदीचा पूर्ण नजारा बघू शकता. उन्हाळा आम्ही इकडून असं या साईडून पोहायला जातो तिकडे. त्या साईडला तिकडे आम्ही रंगपंचमी वगैरे असली की तिकडे आंघोळ करायला जातो. आय थिंक आता पण आलो असतो. पण कसं माहिती आहे का हे झाडं झुडपं गवत तर लय झालं. म्हणजे त्याच्यामुळे असं वाटतं की येऊ नये. आणि आलो की असे खाज पण असले बेकार वाटते ना. लय डेंजर. काय आम्ही बीच आहोत बरोबर. बघा हा मॅन आमच्या इकडचा जंगल सफारी करणारा माणूस. मॅन असं वाईल्ड बघा. तिकडे त्याच्या बायकोला तिकडे गजरा लावल्याने तो आणायला चाललाय. तो बघा त्या साईडला बघू शकता. हे बघा आता इकडे गडी लाजला. आता आतमध्ये चाललाय. डेंजर वाट आहे ना इकडे आतमध्ये. असला वाटा म्हणजे काय बोलायचं मला. तर पाय करते माझं म्हणजे जास्त तरी पण ट्राय करतो. बाहुबली खेकड्यांसाठी काय पण ना. कोकणच्या बरोबर एक खेकडे पडशील ना. हत्ती बिगवन बघा तिकडे नदी केवढी मोठी आहे. तिकडून आम्ही इकडे चालत आलोय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता कुठून कुठपर्यंत चालत आलो. इथे प्रोसेस चालू आहे. गडदे लावायची प्रोसेस चालू आहे इथे बघा. बस आली. हम आए हैं अभी जंगल के बीचों बीच. देख सकते हो आप हम जंगल के बीचों बीच और नदी के भी बीचों बीच है हम. तो अभी हम इस पत्थर पे चढ़ेंगे और देखेंगे यहाँ से कैसा नज़ारा दिखता है. तो देख सकते हो आप एक नंबर नज़ारा दिखता है. तिथे एक लावा त्या कोपऱ्यात. तिथं नाही तर तिथं नाही. हो ढब आहे तिथं. टाकू वेल कॅच. तर गाईस आता मी तिसऱ्या गडदा लावायच्या तयारीत आहोत. तिसऱ्या गडदा लावणार. चौथा तिथे, पाचवा एक वरती. म्हणजे असं करून आम्ही एक 5 गडदे तयार केले. ते लावणार आणि आज घरी जाणार. त्यानंतर मग आम्ही सकाळी येणार. आय थिंक 6च्या किंवा 5:30च्या दरम्यान येऊ सकाळी. त्यानंतर आम्ही ते काढणार आणि तुम्हाला दाखवतो की त्याच्यामध्ये किती भेट सापडलेत ते. मला वाटते तरी पण नाही म्हणलं तरी 1 ते 2 किलो भेटले सापडले पाहिजे. 2 ते 3 किलो तरी सापडले ना तरी खूप आहे माझ्यासाठी. तुम्हाला दाखवतोच कसे युनिक पद्धतीने खेकडे भेटतात ते. कोकणामधली एक आगळीवेगळी पद्धत आहे. दाखवतो तुम्हाला.
तर गाईज आता तिसरा गाडा लावायची प्रोसेस चालू आहे, बघू शकता. तर तुम्ही गाईज नक्कीच बघा, कारण की या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. गडदा कसा लावतात आणि कशा प्रकारे नदीमध्ये ते लावल्यानंतर सकाळी आल्याच्यानंतर ते काढून त्याच्यामध्ये किती सापडतात. तर ही पद्धत आहे कोकणामध्ये की खेकड्यांना हात न लावता डायरेक्ट ते गडद्यामध्ये शिरतात. त्यांच्यासाठी छोटंसं खाणं ट्रॅप बनवतात आणि ट्रॅपमध्ये ते शिरतात. तर गाईस ती पद्धत तुम्हाला जर बघायची असेल तर हा ब्लॉग नक्की बघायला लागेल. आणि हा ब्लॉग बघितल्यानंतरच तुम्हाला त्या गोष्टीची म्हणजे थोडीशी माहिती समजेल. हे बघा, नदीच्या आम्ही मधोमध आहोत, नदीच्या मधोमध आम्ही आहोत, बघू शकता तुम्ही. नदी ही अख्खी नदीच आहे आणि नदीमध्ये आम्ही बरोबर उभे आहोत. तर गाईस तुम्हाला पूर्ण बघायचं असेल ना तर नक्कीच ब्लॉग बघा आणि तुम्हाला पुढचं सगळं बघायला भेटेल. आता तिसरा टाकू, वेल कॅच शी. तर गाईस आता मी तिसऱ्या गडदा लावायच्या तयारीत आहोत. तिसरा गडदा लावणार, चौथा तिथे, पाचवा एक वरती. म्हणजे असं करून आम्ही एक 5 गडदे तयार केले, ते लावणार आणि आज घरी जाणार. त्यानंतर मग आम्ही सकाळी येणार, आय थिंक 6च्या किंवा 5:30च्या दरम्यान येऊ सकाळी. त्यानंतर आम्ही ते काढणार आणि तुम्हाला दाखवतो की त्याच्यामध्ये किती भेट सापडलेत ते. मला वाटते तरी पण नाही म्हणलं तरी 1 ते 2 किलो भेटले सापडले पाहिजे. 2 ते 3 किलो तरी सापडले ना तरी खूप आहे माझ्यासाठी. तुम्हाला दाखवतोच कसे युनिक पद्धतीने खेकडे भेटतात. ते कोकणामधली एक आगळीवेगळी पद्धत आहे, दाखवतो तुम्हाला. ते गाईज आता तिसरा गडदा लावायची प्रोसेस चालू आहे, बघू शकता. तर तुम्ही गाईज नक्कीच बघा, कारण की या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. गडदा कसा लावतात आणि कशा प्रकारे नदीमध्ये ते लावल्यानंतर सकाळी आल्याच्यानंतर ते काढून त्याच्यामध्ये किती सापडतात. तर ही पद्धत आहे कोकणामध्ये की खेकड्यांना हात न लावता डायरेक्ट ते गडद्यामध्ये शिरतात. त्यांच्यासाठी छोटंसं खाणं ट्रॅप बनवतात आणि ट्रॅपमध्ये ते शिरतात. तर गाईस ती पद्धत तुम्हाला जर बघायची असेल तर हा ब्लॉग नक्की बघायला लागेल. आणि हा ब्लॉग बघितल्यानंतरच तुम्हाला त्या गोष्टीची म्हणजे थोडीशी माहिती समजेल. हे बघा, नदीच्या आम्ही मधोमध आहोत, नदीच्या मधोमध आम्ही आहोत, बघू शकता तुम्ही. नदी ही अख्खी नदीच आहे आणि नदीमध्ये आम्ही बरोबर उभे आहोत. तर गाईस तुम्हाला पूर्ण बघायचं असेल ना तर नक्कीच ब्लॉग बघा आणि तुम्हाला पुढचं सगळं बघायला भेटेल. आता तिसरा गडदा. तर गाईस आता आम्ही चौथ्या गडद्याकडे ॲग्रेसर होत आहोत, म्हणजे जात आहोत. तिकडे आईला गवत बघ असला डेंजर आहे, असं तोंडावरती येतो. पण पोरं सहित आवडा नाहीत. चौथा गडदा लावतो. इथे कुठे लावते? चौथा इथं लावणार, 5वा तिथे एक एंड करणार आणि मग घरी जाणार. बघा, बाहुबली, आर्येंद्र बाहुबली, आर्येंद्र बाहुबली. गाईस तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तिघं कोण आहेत. तर तो माझा भाऊ आहे, हा माझा काकांचा मुलगा आहे, हे पप्पा आहेत माझे. हे तिघंजण असे फ्री टाईममध्ये असंच नॉर्मली जर काम काय नसेल तर या गोष्टी लावत असतात इकडं तिकडं, म्हणजे जेणेकरून आपल्याला मासे म्हणू नको, खेकडे म्हणू नको, असे खायला भेटतील. तर ह्याचा आनंदसुद्धा घेतात आणि त्याचा एक एक्सपिरियन्ससुद्धा एक मस्त असतो की त्याच्यामध्ये आपण स्वतःच्या हाताने पकडलेले खेकडे खातो. ते एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. ते आता हे बघ, हे असे लावण्यात आणि एकमेकाला मदत करून त्या गोष्टी करून मग त्याला आपण घरी नेणं आणि करणं, ह्या गोष्टीमध्ये खूप फरक असतो. विकत आणून खाणं आणि मेहनत आणून खाण्यामध्ये खूप फरक असतो. तर गाईस हे असंच असतं की गावामध्ये ही वेगळी प्रथा असते की सीझन आला, पावसाळ्याचा सीझन आला, त्यानंतर परत उन्हाळ्याचा सीझन आला, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बोसकी प्लस हे असे कामं, ढवामध्ये मासे पकडणं उपसून, त्यानंतर एक असे खूप प्रकार असतात गावामध्ये मासे पकडायचे.
तर ती गावातली लोक करत असतात, पण आता ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी आलं आहे, कारण की लोकसुद्धा इथे रोजगार न मिळाल्यामुळे तिकडे जायला लागलेत. तर त्या गोष्टीसुद्धा आता कमी कमी होत चालल्यात. गावचं गाव पण आता हरवत चाललं आहे. जसं की पुढची पिढी जपेल किंवा नाही जपेल याची काही गॅरंटी नाही. जसं की मी सुद्धा आहे, माझे भाऊसुद्धा आहेत, इथली माणसंसुद्धा आहेत. तर त्या पद्धती आता कुठे ना कुठे हरवत चालल्या आहेत. लोक फक्त सणासाठी इकडे यायला बघतात, बाकी सगळं आयुष्य आपल्याला मुंबई पुण्याला घालवायचा प्रयत्न करतात. तर असं नको व्हायला की गावाचं गाव पण फक्त सणासाठी राहिलं पाहिजे. ते गावाचं गाव पण फक्त मर्यादित इतपत राहिलं ना, तर ते आपल्यालासुद्धा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सांगायला कसं वाटेल की ते पिक्चरसारखं वाटेल. तर ते एक छोटीशी आठवण म्हणून तर मी ह्या ब्लॉग चालू केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये एक केळणे गाव आहे. त्या गावामध्ये बघा ही अशी नदी आहे, आणि या नदीमध्ये ही कार्टी पकडत आहेत, खेकड्यांची गडदे लावत आहेत. तर ते तुम्हाला दाखवतो आहे, त्यावेळेस नक्कीच बघा. बायल्या काय करतोय बघूया. बुडला चप्पल गेली. तिकडे लावायचं तिकडं. हां, तिकडे गेलो ना तर नक्कीच दाखवीन, पण आत्ता नाही, सकाळी आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवीन मी. काय ताट आहे ना, डब्याचं झाकण काय आला. तर गाईच बघा, हे अशा या दगडीवरती चालतोय तुम्ही. मला इथून नजारा दाखवतो वरती चढताना. एवढे मोठे दगड आहेत. ह्या इथं काय आहे आतमध्ये ब्लप आहे ना रे आतमध्ये. गाईज बघू शकता इथून नजारा. हे बघू, तिथं वरती एक टाकी आहे आमची छोटीशी. हा, बॉल आहे. तर गाईज बघू शकता, ह्या आर्यनला बॉल भेटलाय. काय भेटत मी त्याला काय नाही. बघा आता तिकडे खाली जायचा विचार करतात, मला वाटतं. घरी घे ना तो, चले खेळाय होईल. शेवटीला इंतजार खत्म हो गया है. अभी लास्ट का गड्ढा लगने के लिए तैयार है. बघू शकता लागतोय गड्ढा. बुडला. तर गाईस पोरांनो, आता संपलंय सगळं लावून गडदे. तर आता आम्ही चाललोय घरी. तर आता डायरेक्ट भेटू आम्ही डायरेक्ट सकाळी. तर आता इथे ब्लॉग थांबवतोय, डायरेक्ट तुम्हाला भेटू सकाळी. तर बाय. हे बघा पोरं आता निघाले घरी परतीच्या वाटेवरती. तर मी सुद्धा निघतो आता, कारण की कसं आहे माहिती आहे का, रात्रीची वेळ आहे आणि अंधार होत चालला आहे, तर खाली दिसत नाही काय, म्हणून तर ब्लॉग एंड करतो. एंड म्हणजे आजचा एंड करतो. उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो ह्याच ब्लॉगमध्ये. तर काहीच भेटू उद्या सकाळी डायरेक्ट. तर बाय. मी सकाळी 6:30 वाजता यायचा प्लॅन चालू होता. 7 वाजता 6:30 वाजता आलं, कारण की आज थोडा उशीर झाला उठायला. थंडी पण वाजते खूप. बघा पोरं बघा पुढं. नंतर बघू आपल्या गडद्यांमध्ये किती खेकडे सापडतात. ते पाण्यातून जायला थोडं अवघड होतं. तिथे चालू आहे मी, बघू शकता. हे बघा तिथे आलो आहे, परत चाललो आहे. काय आंघोळ नाही काय नाही असं झालं डायरेक्ट. पाणी बघा असलं खेचत नको. भीती काय वाटत नाही चप्पलची, तरी चप्पल डेंजर आहे. तिथेच हे बघा सकाळीचं पारू बिरू बघू शकता.
नदी नदीमध्ये आहे आता. मग आता ते तिकडे वरती जाणार, काढणार, प्रत्येक ह्याच्यामध्ये किती किती आहेत ते बघणार आणि आपण आपल्या घरी निघणार. काहीच फायनली पहिल्या गडद्याच्या इथं आलोय. पहिला गडदा म्हणजे लास्टून पहिला, त्याला आम्ही आज दिवसाचा सगळ्यात पहिला केला. बघू बाहेर काढ. घे. अरे बघू आर्यन, घे बघ बाहेर. दगड वाटतात मला त्या. एवढे खरबतात म्हणजे बारीक आहे. बारीकच आहे. गावणार होती मला माहिती होती. तिथं वर काय ना रे खाली आहेत, दाखवतो तुम्हाला. चला चला. दोन लगातार खाली आहेत. तर गाईज पहिल्याच बरणीमध्ये चांगली बोनी झाली. तर बघूया आता बाकीच्या 4 बरण्यांमध्ये कशी भेटतात ती. तर बघू. गाईज दुसरी बरणी काढतोय, दुसऱ्या बरणीत चेक करतोय. ठीक आहे, चल गावलीत ना बाहेर काढ. जाऊ दे, होईल आजला मला. चल गडजड नाही, गडजड. तर गाईज दुसरी बरणी थोडी फेल गेली. आता तिसऱ्या बरणीकडे चाललोय आम्ही. बघूया किती भेटतात ते. येऊन जवळ आहे काय रे. तिसऱ्या बरणीकडे चाललोय, बघूया किती भेटतात. तिसऱ्या बरणीमध्ये सुद्धा 2-3 भेटलेत. म्हणजे थोडंसं गावलेत, असं नाही म्हणण्यासारखं नाही, काय ना काहीतरी भेटलेत. तर आता 4थ्या आणि 5व्या बरणीकडे जाऊया. त्याच्यामध्ये अशी अपेक्षा असेल की जरा नॉर्मली 2, 3, 4, 5 असं त्याच्यामध्ये भेटले तरी ठीक आहे. बरं, असं हाव नको. चौथा कुठं आहे रे? चौथा कुठं आहे? ये पडलो असतो आता. कुठं बस पुढं ना. काय चौथा पण सापडलाय. हे बघा इथं आहे. भाऊ इकडे कर. कुठलं आहे? आपलं आहे. त्याच्यामध्ये वास नसेल जात बरोबर. गाईस चौथा पण थोडासा फेल गेलाय. आता अपेक्षा फक्त 5व्याकडून आहे. बघूया. गेलं ते काय लास्ट आहे इथं. बघूया किती भेटतात ते. काला काय ना. तर गाईस 5वा पण फेल गेलेला आहे.
म्हणजे पहिल्याच ह्याच्यात भेटले ना फक्त. वरतीच लावा पाहिजे होती तिकडं. इकडेच कोणी लावलं नाही, इकडे लावलेली होती. तिकडे वर लावायला पाहिजे होती. वर लावा, वर दर्गीच्या खटकाळात लावा. आज लावूया तिकडं. हा कसा दर्गीच्या बरोबर लावा सांगितलं. भरून घ्या. गॅस बघू शकताय 1 2 3 4 आणि हा 5 म्हणजे 5 झालेले आहेत आमचे काढून. आता चाललोय घरी. हा तर दिसतच नाही तो साला. तर ठीक आहे. तर काही 5 भेटलेले आहेत म्हणजे 5 बर्नरमध्ये भेटलेले आहेत. आता जर घरी जाऊन किंवा बांधायचे चेक करू किती भेटलेत ते तुम्हाला दाखवतो. ते गाईस झालेले आहेत सगळे काढून. आता निघतोय परत आपल्या हायत्याच वाटेवरून. त्याला होल पाडाय माणसात नाही हो, सरकत नाही पुढे. आलेला आहे नदी पार. म्हणजे नदी पार झालेली आहे आता इकडून. तर पाऱ्याला जाऊ तिथे चेक करू, नंतर घरी जाऊन चेक करू. बघा गुरं सकाळ सकाळ आलेले आहेत त्यांचं जेवण करायला. किती वाजता येतात सोडतात ते गुरं? काय रे गुरांना सोडतात किती वाजता? होय काय? पाच बरण्या. तुझं काय मत आहे? किती भेटला असतील? 10 की 12? आय ग बघ कन्फर्म. आणि जर नसतील तर मग असतील. आणि 10च्या वर जर असतील तर मग काय करणार? काय बोलतोस? काय करा परत एकदा सांग. लाईक नि शेअर पाहिजे भावना. गवतातून येणं सोपी गोष्ट नाही आहे. तरी पण या गवतातून येतो तर तुम्हाला एक कंटेंट दाखवण्यासाठी की कोकणात अशा गोष्टी सुद्धा होतात जेणेकरून नदीतली मासे खेकडे त्यांचा आस्वाद आपण घेऊ शकतो. समजलं तर नक्कीच ब्लॉग बघा. खेकडी सुद्धा तुम्हाला दाखवतो किती भेटतात, कशी भेटतात आणि केवढ्या साईजची भेटतात ती. तर मी परत आलोय. मला वाटतं घरी जाऊनच चेक करतील तर मी बघू. गाईस ह्याच्यामध्ये एक खेकडा भेटलाय टोक्यामध्ये. पकडणं डायरेक्ट आल्या. पकड डायरेक्ट हात टाक त्याच्यावर. चावला तर मारून टाकू त्याला आपण सरळ. चावला गाईस. टोक्यामध्ये एक खेकडा गावला आहे बघू शकता. चावतो कसं बघायचं. थांबता तर गाईस हे आता माशांचं म्हणजे मासे जेव्हा उतरण्याचं चालू होतं त्याची तयारी करतात. म्हणजे आता जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा ते मासे परतीच्या वाटेवरती जातात. तेव्हा ते डायरेक्ट जाता ह्याच्यात पडतात आणि मग आम्हाला सापडतात. मग आम्ही त्यांना खातो. तर काही दुसऱ्या टोक्यात पण एक खेकडा आणि 4 काहीतरी मासे सापडलेत. हे बघा त्याच साईजचा आहे. आपण तेवढंच आहे ना? ठीक आहे. तर गाईज फायनली आम्ही आता घरी चाललो आहे. तर घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो किती भेटतात ते आणि मग तिथेच ब्लॉग एंड करू. गाईज बघू शकता किती आहेत ते. भंडारा आहे.
अटकलाय तो. अरे रेडी थांब. हा मोठा साला ना अटकून बसला इथं मरतोय साला. घाण्याला शाप पकडले आतड्या काढून टाकले तो काय. बघ जा काय म्हणते ती. काय घाण्याचा साप लावले बघू शकता. बघा आज नॉर्मल साईज भेटले. नॉर्मल साईज भेटले. तो मोठा आहे खेकडा. चार आहेत ना रे. 1 2 3 4 5 आहेत. 5 6 आहेत साल्या. नाही हा बापे आहे ना. बाल तू पहिला पाणी बाहेर काढून टाक. नको टाकू तो. झाकण लावून ओतून टाक पाणी. टाकू काय खायला याच तुम्हाला मी खेकड्याची पावर दाखवतोय बघा. पावर कॅन्सर. हे चाव की रे. बोट टाका बोट. बोट टाका बोट. नाही धरत नाही. एवढीच गावले ते काय. Yeah.